तर प्रश्न 12वा आहे. शेजारील चित्र पाहून संख्या ओळखा. किती स्टार आहेत मोजायचे आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. तर 5 हे उत्तर असलेला पर्याय कुठला? पहिला. तर पहिल्या याला तुम्हाला सर्कल करायचा आहे. ठीक आहे. नंतर प्रश्न 13वा. प्रश्न तोच आहे. शेजारील चित्र पाहून संख्या ओळखा. तर किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4. तर 4 उत्तर असलेला पर्याय कोणता? चौथा. नंतर प्रश्न 14वा. दिलेल्या संख्येस अनुसरून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. 5 बरोबर किती? म्हणजे 5 ऑब्जेक्ट असलेलं चित्र तुम्हाला शोधून काढायचं आहे किंवा पर्याय शोधून काढायचा आहे. तर पहिल्या याच्यात तर किती आहेत? 3 आहेत. दुसऱ्या याच्यात 4 आहेत. नंतर तिसऱ्या याच्यात किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. तिसऱ्या याच्यात 6 आहेत. आणि चौथ्या याच्यात किती आहे? 1, 2, 3, 4, 5. तर आपलं उत्तर आहे 4. कारण आपल्याला 5 त्रिकोण शोधायचे आहेत. तर याचं अजून सोपं तुम्हाला सांगू शकते, की 5 त्रिकोण असलेला पर्याय शोधायचा म्हणजे त्रिकोण काढायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. तर असं चित्र असलेला पर्याय कुठला? चौथा. तर उत्तर काय? चौथं. नंतर चुकीची जोडी ओळखा. तर याच्यातली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर आता 4 म्हणजे 4. 4 4 इक्वल टू 4 बॉल्स आहेत का बघा. 1, 2, 3, 4 म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. नंतर 7. 1, 2, 3, 4, 5, 6. तर ह्याचं उत्तर आहे 6. म्हणजे चुकीची जोडी ओळखा. तर ही झाली चुकीची जोडी. कारण 7 बरोबर 7 बॉल त्यांनी द्यायला पाहिजे होते, पण बॉल किती आहेत? 6च आहेत. वाटल्यास तर दुसरं तुम्ही पडताळू शकता. आता 5 बरोबर 5 बॉल आहेत का? 1, 2, 3, 4, 5. तर ही पण बरोबर आहे. नंतर 3. 1, 2, 3. तर ही पण जोडी बरोबर आहे. तर उत्तर म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. तर ही चुकीची जोडी आहे. नंतर बरोबर जोडी ओळखा. तर इथे पण सेम तसंच. 5 इक्वल टू 5 आहेत का? नाही. 1, 2, 3, 4 म्हणजे ही चुकीची जोडी आहे. नंतर 2 बरोबर 2 आहेत का? 1, 2, 3 ही पण चुकीची जोडी. नंतर 6. 1, 2, 3, 4, 5. तर ही पण चुकीची आणि 1 बरोबर 1 म्हणजे हे उत्तर बरोबर. तर तुम्हाला बरोबर जोडी ओळखायची आहे. तर बरोबर. तर याचं उत्तर आहे 4. नंतर चित्रात किती पक्षी आहेत? किती पक्षी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर किती पक्षी आहेत? 12. तर उत्तर आहे 2. नंतर हे किती लिहिलेलं आहे? 25. 25 म्हणजे किती? 2वर 5, 25. तर उत्तर आहे 3. नंतर हे लिहिलेलं आहे 98. 98 म्हणजे 9वर 8, 98 म्हणजे 98. तर याचं उत्तर आहे पहिलं. नंतर 78. 78 म्हणजे 78. त्याला कोणी कोणी 78 पण म्हणतात. तर पण इथे 78 दिलेला आहे, तर ह्याचा पर्याय आहे दुसरा. नंतर म्हणजे पर्याय म्हणजे बरोबर पर्याय आहे दुसरा. नंतर 49 म्हणजे 4वर 9, 49. तर ह्याचं उत्तर आहे पहिलं. नंतर चुकीची जोडी निवडा. चुकीची 18, 18, 94, 94, 47, 47, 45, 45. सिलेक्ट द रॉंग पेअर. तर आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे, याच्यात ओळखायची आहे. तर 94, 47. तर ह्याचं उत्तर काय असेल सांगा बरं मला तुम्ही. हे तुम्हाला मी 18. 1 आणि 7 किती होतात? 8. नंतर 7 आणि 4 11. 9 आणि 4 10, 11, 12, 13. आणि 4 आणि 5 किती होतात? 9.
तर 1 मिनिट हा, 7 आणि 1 8, 8 11 याचं आहे 11. नंतर याचं 8 9, 1 मिनिट हा. तर हे तर 17 आहेत, पण इथे काय दिलेलं आहे 18, चुकीचं दिलंय, म्हणजे हे पहिलं जे उत्तर आहे ते चुकीचं आहे. नंतर हे किती आहे, 5 वर 3 53, नंतर 6 वर 3 63, आणि 6 वर 8 67 नाही 68. तर हे उत्तर आहे चुकीचं, म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर, कारण आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. नंतर योग्य पर्याय निवडा. 15. आता 15 ट्रायंगल असलेलं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. तर जिथे जास्तीत जास्त त्रिकोण आहे तिथे अगोदर तुम्ही बघायचं, उत्तर पटकन शोधता यावं म्हणून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर ह्याचं उत्तर आहे 1. कधीही मोठी संख्या असेल तर सगळ्यात अगोदर मोठ्या ऑब्जेक्ट्स वर भर द्यायचा, म्हणजे मोठे चित्र जिथे काढले तिथे बघायचं. नंतर 77, 7 वर 7 77. तर याचं बरोबर उत्तर कुठे आहे, हे आहे 78, हे आहे 77. याचं उत्तर आहे 77. नंतर किती दिलेले आहेत, 10. तर 10 ऑप्शन असलेले म्हणजे 10 ऑब्जेक्ट शोधा कुठे आहेत. हे बघा इथे दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर याचं उत्तर आहे 4. चुकीची जोडी निवडा, म्हणजे सिलेक्ट द रॉंग पेअर. 44 44 म्हणतो त्याला आपण. 66 बरोबर आहे. 21 चुकीचं आहे. 21 म्हणजे 2वर 1 21, पण 22 ची स्पेलिंग चुकीची आहे, म्हणजे इथे 22 लिहायला हवं होतं, पण इथे 21 लिहिलंय, तर ही चुकीची जोडी आहे. नंतर दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती, विच इज द स्मॉलेस्ट नंबर. 12 11 9 15. तर आता ह्याच्यासाठी काय, 1 2 3 4, ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतो 9. नंतर आपण 11 पासन जेव्हा सुरुवात करतो, 11 12, तेव्हा जाऊन शेवटी तुम्हाला 15 आणि मग 20 येतात, म्हणजे मधले अंक मी गाळले आहेत. जरा तुम्हाला माहितीये की 11 12 13 14 15 16 असे वगैरे येतात. तर 1 पासन जी सगळ्यात पहिला नंबर असतो तो सगळ्यात छोटा नंबर असतो, तर सगळ्यात लहान अंक कुठला याच्यातला, 9. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे, 9. खालील पैकी मोठी संख्या कोणती. तर सगळ्यात आधी कुठली संख्या येते, सगळ्यात पहिली हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, 1 11 आणि 21 आणि 31. आता सपोज सगळ्यात मोठी शोधायची आहे, म्हणजे सॉरी 31 चुकलं माझं, 3वर 1 31 आणि हे 21. आता तुम्हाला मोठी संख्या शोधायची आहे, तर ऑब्व्हियसली 13 ही तर छोटी येईल, कारण ती 11च्या रो मधली आहे. त्याच्यानंतर 14 पण छोटीच असेल, नंतर 25 आणि नंतर 35. तर 35 नंतर येते, म्हणजे शेवटी येते. 14 13 14 25 आणि 35. सो 35 ही सगळ्यात मोठी संख्या. नंतर पुढील पैकी एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता एक अंकी संख्या शोधायची आहे आणि ती मोठी. तर मोठी मी सांगितलेलं आहे, सगळ्यात छोटी म्हणजे 1 2 3 4 5 6 7. तर आता बघा, 1 सगळ्यात आधी येतो, नंतर हे किती आहेत, पहिलं ऑप्शन 8. तर 1 नंतर 1 देन 7 देन 8 and then 9. सो 9 इज द बिगेस्ट नंबर. ठीक आहे. पुढील पैकी एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती. तर लहान संख्या तो ऑब्व्हियसली 1च आहे. 1 पासून सुरुवात होते, तर मी तुम्हाला सांगितलंय 1 ही सगळ्यात छोटी संख्या आहे. पुढील पैकी 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती. तर सगळ्यात मोठी संख्या 2 अंकी तर 99च आहे, कारण तिसरा अंक जो होतो तो 100 पासून सुरुवात होते. 100 हा 3 अंकी सर्वात छोटा म्हणजे नंबर आहे आकड्यांमधनं. तर त्याच्या आधी जो नंबर असतो 99, म्हणजे 99. सो 99 ही सगळ्यात छोटी संख्या. नंतर
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे फिल इन द गॅप्स. तर 1 2 3 4 आफ्टर 4 which number comes, that is 5. so option number 2 is the answer. नंतर 2 4, 2 मध्ये 2 मिळवले किती झाले 4, 4 मध्ये 2 मिळवले किती होतील 6. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. कारण 2 चा डिफरन्स आहे प्रत्येक आकड्यांमध्ये, म्हणजे 2 चा फरक आहे. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8 म्हणून. नंतर जर 1 बरोबर 1 फुली, 2 बरोबर 2 फुली, 3 बरोबर 3 फुल्या, तर 4 बरोबर किती फुल्या 4. नंतर आता इथे तुम्हाला आकार ओळखायचा आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा सिक्वेन्सचा प्रश्न आहे की ह्याच्या नंतर कुठला क्रम येईल. ठीक आहे, पहिले छोटा वर्तुळ, मग मोठा वर्तुळ, मग त्याच्याहून मोठा वर्तुळ, मग आता चौथं जे ऑप्शन येईल तर त्याच्यामध्ये पण वर्तुळ येईल, पण ह्या तिसऱ्या वर्तुळापेक्षाही मोठा वर्तुळ म्हणजे पहिलं उत्तर आहे. नंतर हा प्रश्न आहे मुळाक्षरांचा. तर याच्यामध्ये सगळे स्वर दिलेले आहे. ओ आ नंतर काय येते ई, मग उत्तर कुठलं आहे चौथं. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्वर म्हणजे वॉवेल्स, इंग्लिश मधले वॉवेल्स कुठले आहेत 5 आहेत, ए ई आय ओ यू. तर ई नंतर काय येईल आय, तर आय असलेलं उत्तर कुठलं आहे चौथं. तर ए बी हे तर ऑब्वियस आहे, सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर फर्स्ट आहे सी. नंतर 5 6 7 आणि 8. आता आज रविवार आहे तर उद्या कोणता वार आहे, तर म्हणा रविवार नंतर काय येतो सोमवार, तर उत्तर आहे 3. आठवडा किती दिवसांचा असतो, सगळ्यांना माहिती आठवडा किती दिवसांचा असतो 7, म्हणजे 7. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार रविवार पर्यंत बरोबर. नंतर इंग्रजी वर्षात किती महिने असतात, किती असतात 12, जानेवारी ते डिसेंबर. नोव्हेंबर नंतर कोणता महिना येतो म्हणा, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. भारतीय सौर वर्ष किती महिन्याचे असते, किती असतात महिने, सौर वर्ष म्हणजे आपलं जे वर्ष असतं मराठी महिन्यांचं, त्याच्यात किती महिने असतात 12. नंतर आज मंगळवार आहे तर उद्या तर काल कोणता वार होता, म्हणजे मंगळवारच्या आधीचा वार कुठला सोमवार. जून महिन्याच्या काल म्हणजे आदला दिवस, म्हणजे सोमवार नंतरच मंगळवार येतो ना. तर जून महिन्याच्या आधी कोणता महिना येतो, जूनच्या आधी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, तर कुठला महिना येतो मे. नंतर ग्रेगरियन वर्षाचे नवीन वर्ष कोणत्या महिन्यात सुरू होते, ग्रेगरियन सॉरी दॅट इज जानेवारी, म्हणजे इंग्रजी वर्ष कुठल्या महिन्यापासून सुरू होते जानेवारी. सौर वर्षाचा शेवटचा महिना कुठला, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक पौष अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. तर पहिलं उत्तर आहे फाल्गुन. म्हणजे सौर वर्ष म्हणजे मराठी वर्ष आणि ग्रेगरियन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष. नंतर वरील आकृतीत किती वर्तुळ आहेत, किती वर्तुळ आहेत 1, हा 1, नंतर हा 2, हा तिसरा, तर किती वर्तुळ आहेत 3. वरील आकृतीत किती आयत आहेत, आयत म्हणजे रेक्टँगल ज्याला लेंथ असते लांबी आणि रुंदी म्हणजे ब्रेथ. तर 1 2 3 4 5 आहेत मला वाटतं, उत्तर आहे 2. वरील आकृतीत किती चौरस आहेत, चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सेम असतात त्याला इंग्रजीत आपण स्क्वेअर म्हणतो. तर असे किती चौरस आहेत 1 2 मगाचं उत्तर माझं चुकलं का, थांबा 1 मिनिट. वरील आकृतीत किती आयत आहेत, आता आयत तर ह्याचं जे उत्तर आहे 76चं, तर जे उत्तर आहे 76चं ते आहे
बघा वरील आकृतीत किती आयत आहेत. हा फोटो मी जो आहे हा पुस्तकावरनं घेतलाय त्यामुळे लक्षात आलं नाही. जर तुम्ही प्रॉपर पुस्तकात बघाल तर त्याच्यामध्ये हे 2च रेक्टँगल आहेत म्हणजे 2च आयत आहेत. तर 76 चं उत्तर आहे चौथं म्हणजे 2च आयत आहेत. त्याच्यानंतर बाकी जे उरलेले आहेत ते चौरस आहेत म्हणजे स्क्वेअर आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. तर ह्याचं उत्तर आहे 4 ज्याच्यामध्ये चौरस किती आहे विचारलाय. नंतर वरील आकृतीत किती त्रिकोण आहे? त्रिकोण म्हणजे ज्याच्यात 3 बाजू असतात. 1, 2, 3. तर हे 1 आणि 2 किती आहेत? 2. 2 असलेला पर्याय कुठला? पहिला. नंतर समोसा कोणत्या आकाराचा असतो? समोस्याला 3 बाजू असतात. तर तो असतो त्रिकोणासारखा. नंतर चित्रातील लहान संख्या कोणती? इथे 2 सेफ आहेत. इथे 3 आहेत झाडं. नंतर हे 3, 4, 5. इथे 5 आहेत आणि इथे 3 आणि 3, 6. ऑब्व्हियसली लहान संख्या म्हणजे जिथे कमी ऑब्जेक्ट्स असतील किंवा कमी चित्र असतील. तर ह्याच्यात कमी चित्र आहेत म्हणजे ह्याचं उत्तर आहे 2. नंतर जास्त चित्र असलेला पर्याय निवडा. तर जास्त चित्र तर बघा ह्या दोघांपैकी तर नसणारच. ह्या दोघांपैकी असतील. तर जास्त कुठे आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 आहेत इथे आणि इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर 7 पेक्षा 8 मोठा म्हणजे पोपट सगळ्यात जास्ती आहे. तर उत्तर आहे 2. नंतर जास्त चित्रे असलेला पर्याय निवडा. जास्त चित्र इथे नाही आहेत. या दोघांपैकी असेल कारण इथे जास्ती दिसतायत. तर इथे 1, 1, 1, 1 मोजून घ्या त्यापेक्षा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 बॉल्स आहेत. नंतर ॲरो म्हणजे बाण 3 आणि 3 6 आहेत. नंतर बॅट बॉल आणि स्टंप 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर 7 आहेत. तर सगळ्यात जास्ती काय आहेत? बॉल. कारण 7, 8 आणि 6. तर 8 नंबर हा मोठा आहे 6 आणि 7 पेक्षा. त्याच्यानंतर 2, 3, 1, 4 यांचा चढता क्रम. आता इथे दाखवलेलं आहे की जसं चढता म्हणजे जिथून आपण पायऱ्या चढतो म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि उतरता म्हणजे सगळ्यात मोठी संख्या 5, 4, 3, 2, 1. तर आता यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे 2, 3, 1, 4 चा. तर ह्यांच्यापैकी सगळ्यात छोटी संख्या कुठली आहे? 1. 1 नंतर काय येतं? 2. नंतर 2 नंतर 3 आणि 3 नंतर 4. तर असं असलेला पर्याय कुठला? तिसरा. नंतर 9, 12, 4, 13 या संख्यांचा उतरता क्रम कोणता? उतरता आता म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कुठला? मोठा आकडा 13. 13 नंतर 12 नंतर 9 आणि नंतर 4. 13, 12, 9 आणि 4. तिसरा. योग्य चढत्या क्रमाचा पर्याय निवडा. म्हणजे इथून चढता क्रम असलेला बरोबर पर्याय निवडायचा. तर सगळ्यात छोटा नंबर तर 20च आहे. पहिलंच उत्तर आहे. बघा 20 सगळ्यात छोटा नंबर आहे. नंतर 30, नंतर 50 आणि नंतर 70. बाकीच्या ह्याच्यात अल्टरनेट नंबर दिलेले आहे त्यामुळे सगळे चुकीचे उत्तर आहेत. तर पहिलं उत्तर बरोबर आहे. नंतर 20, 60, 40 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या क्रमांकावर कोणती संख्या आहे? तर 20, 60 आणि 40. तर अगोदर येतात 20 नंतर 40 आणि नंतर 60. आता पहिल्या क्रमांकावरची ओळखायची आहे म्हणजे पहिल्या क्रमांकावर कुठली आहे? 20. तर 20 असलेलं उत्तर कुठलं? चौथं. तर धन्यवाद. बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.